नमस्कार मंडळी, मी कॅप्टन स्वप्नील. आमच्या शिपवरती हा एक ड्रोन खूप दिवस झाला पडून होता. कंपनीचाच आहे, कोणी वापरलाही नाही आणि मी आल्यापासून काही उडवला नव्हता आणि आमच्यापैकी कोणाला उडवायला पण येत नव्हता. तरी पण म्हटलं घाबरायचं नाही, आपण ह्याला उडवायचा. केल्याने होत आहे रे, केल्याची पाहिजे. बॅटरी बिटरी चार्ज केली, श्री गणपतीचं नाव घेतलं, गणपती बाप्पा बोर्या म्हटलं आणि स्विच ऑन केला. स्विच ऑन केल्यानंतर त्याचं मॅन्युअल बिन्युअल वाचून घेतलं, यूट्यूबवरती जरा व्हिडिओ बघितले. हे असं गोलगोल फिरवायला तुम्ही म्हणजे ह्याला खोळ लागले काय? तसं काय नाही आहे. ती पद्धत आहे, त्याला कॅलिब्रेट करायला लागते म्हणून ते गोलगोल फिरवायला लागले. कॅलिब्रेट करून रेडी झालं. रेडी गेल्यानंतर त्याला शिपच्या ब्रिजविंगवरती नेलं आणि उडवायला स्विच ऑन केलं. उडवल्या असलं भारी वाटलं. म्हटलं आता काही खरं नाही, आता नुसतं फोटोज व्हिडिओज आणि रीला आपल्या फॉलोअर्सला नुसते शिपचे फोटो दाखवायचे. कारण काय सांगू, वारं एवढं होतं की नाही, ते उडल्यानंतर कंट्रोलच झालं नाही. जाऊन आदळच बाजूच्या भिंतीवरती आणि दान पडलं खाली. हे म्हटलं रिस्की डाव आहे, कंपनीचं ड्रोन आहे, पाण्याविण्यात गेलं तर काय करायचं. म्हणून त्याला सेकंड टाईम उडवताना खाली पायाला एक दोरी बांधली आणि उडवल्यानंतर ते असं मस्तपैकी वर गेलं, शिपच्या बाहेर गेलं आणि त्याच्या कॅमेऱ्यातनं मस्तपैकी एक छोटा व्हिडिओ झाला. म्हटलं हे भारी आहे, चांगला आहे, काय ना काय उडतंय. जर म्हटलं ह्याला सोडायचं नाही. आता शिपमधल्या सगळ्या क्रूला इन्फॉर्म केलं. म्हटलं चला, म्हटलं आता फोटो सेशन करायचं, जरा फोटो बिटो काढूया. सगळ्यांना बोलवून घेतलं आणि फोटो सेशन करायला ड्रोनवर उडवला. गोल फिरवला, मस्तपैकी अँगल चांगला आला. पण काय झालं, त्या कॅमेऱ्याची क्वालिटी चांगली नव्हती, त्यामुळे व्हिडिओ काही चांगले आले नाहीत. बरं असू दे, जे आहे ते आहे. इथं